जिथे जिथे भाजपला धक्का तिथे तिथे दादांवरच ठपका हा प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चिला जातोय आणि याचं कारण आहे लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर समोर आलेली आकडेवारी। लोकसभा निवडणुकींमध्ये महायुतीला मोठा फटका बसला। अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार पराभूत झालेत आणि याचं विश्लेषण करताना अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं महायुतीच्या उमेदवारांना मदत केली नाही असा आरोप खासगीमध्ये करण्यात येतोय। या आरोपाला तोंड तेव्हा फुटलं जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकामध्ये एक लेख छापून आला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली असा थेट आरोप करण्यात आला। हे सगळं कमी होतं म्हणून की काय? कोल्हापूरमधनं एक माहिती समोर आली ज्यानुसार कोल्हापूरमध्ये जो सर्वेक्षण करण्यात आलं त्यामध्ये कागलमध्ये महायुतीच्या उमेदवाराला मदत झाली नाही असा आरोप करण्यात आला। आता कागलमध्ये आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यामुळे हा आरोप थेट राष्ट्रवादीवर आहे का हाही प्रश्न उपस्थित झाला। आणि निकाल लागण्याच्या अगोदरच श्रीरंग बारणे यांनी सुद्धा राष्ट्रवादीनं आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये मदत केली नाही असा आरोप केला होता। हे सगळं पाहिल्यानंतर पहिल्यांदाच भाजपसोबत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता कॉर्नर करण्याचा प्रयत्न होतोय का? महायुतीमध्ये विधानसभेच्या निवडणुकाला सामोरं जात असताना काही वेगळी गणितं घडतायत का अशा अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत। या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे, त्यासाठी आपल्यासोबत गेस्ट असतील पॅनलमध्ये, त्या सगळ्यांची ओळखही करून घेणार आहोत। पण त्यापूर्वी आपण बघूयात की भाजप या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं किती जागा लढलं होतं, किती जागांवर भाजपला पराभव पत्करावा लागला आणि त्या जागांचं विश्लेषण काय सांगतं। जर आपण लोकसभा निवडणुकींचा 2024चा विचार केला तर भाजप 28 जागांवर लोकसभेची निवडणूक जिंकली। भाजपनं यापैकी जिंकलेल्या जागांची संख्या आहे 9 आणि भाजपनं हरलेल्या जागांची संख्या आहे तब्बल 19। आता जर भाजप या निवडणुकीला सामोरं गेलं होतं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत, तर मग या दोन पक्षांसोबत भाजपचा परफॉर्मन्स या निवडणुकीमध्ये कसा होता, या दोन पक्षांचा परफॉर्मन्स कसा होता महायुतीमध्ये ते बघूयात। सुरुवातीचा परफॉर्मन्स आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचा। राष्ट्रवादी काँग्रेस जितक्या 19 जागांवर भाजप लढली होती त्या 19 जागांवर म्हणजे 19 लोकसभेच्या जागांमध्ये 16 जागा अशा होत्या विधानसभेच्या जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते। 19 लोकसभेच्या जागांमधल्या 16 विधानसभा जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते। या 16 जागांपैकी 10 आमदार हे आपल्या मतदारसंघामध्ये महायुतीला आघाडी देऊ शकले नाही, ते पिछाडीवर राहिले। पण 6 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असे होते की ज्यांनी महायुतीच्या उमेदवाराला आपापल्या मतदारसंघामध्ये आघाडी दिली। परफॉर्मन्स टक्केवारीच्या बाबतीत बघितला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 63% आमदार हे महायुतीच्या उमेदवाराला आघाडी देऊ शकले नाहीत, तर 37% आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला आघाडी देण्यामध्ये यश मिळवलं। आता हाच परफॉर्मन्स जर आपण शिवसेनेचा बघितला तर आकडे काय समोर येतात? ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला त्यापैकी 15 आमदार म्हणजे 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार शिवसेनेचे होते। या 15 शिवसेनेच्या आमदारांचा परफॉर्मन्स काय सांगतो? 10 आमदार आपापल्या मतदारसंघामध्ये पिछाडीवर राहिले आणि 5 आमदार आपल्या मतदारसंघांमध्ये आघाडीवर राहिले। याचा अर्थ जितके आमदार राष्ट्रवादीचे पिछाडीवर राहिले तितकेच आमदार शिवसेनेचे सुद्धा पिछाडीवर राहिले। शिवसेनेचा परफॉर्मन्स टक्केवारीमध्ये काय सांगतो? 66% शिवसेनेचे आमदार आहेत जे पिछाडीवर राहिले, तर 34% शिवसेनेचे आमदारच असे होते की जे महायुतीच्या उमेदवाराला आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी देऊ शकले। आता ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा पराभव झाला 19 लोकसभा मतदारसंघांमध्ये, त्यामध्ये भाजपचे आमदार किती होते? तब्बल 40। भाजपच्या या आमदारांचा परफॉर्मन्स काय राहिला? तर या 40 आमदारांपैकी 24 आमदार असे होते जे भाजपच्या उमेदवाराला पिछाडी देऊ शकले म्हणजे ते आघाडी देऊ शकले नाहीत आणि 16 आमदार असे होते जे भाजपच्या उमेदवाराला म्हणजे आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला आघाडी देऊ शकले। याचा अर्थ भाजपच्या आमदारांचा परफॉर्मन्स हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या परफॉर्मन्सपेक्षा फार वेगळा नाहीये, कारण 66% आमदार हे पिछाडीवर राहिलेत आणि 34% आमदारच आपल्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या भाजपच्या उमेदवाराला आघाडी देण्यामध्ये यशस्वी ठरले। आता आपण मतदारसंघ बघूयात कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये काय काय झालं। भाजपला शिवसेनेचा फटका कुठे बसला? ज्या 19 जागांवर भाजप हरली त्यापैकी 10 जागांवर 10 विधानसभा जागांवर शिवसेनेचा फटका बसलाय।
जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे भाजपचे नेते यांना पराभव पत्करावा लागला. जालन्यामध्ये सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण हे 3 विधानसभा मतदारसंघ असे होते, ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार शिवसेनेचा होता, मात्र ते आघाडी देऊ शकले नाहीत. पुढचा मतदारसंघ कुर्ला, कलिना, भंडारा गोंदिया, नांदेड उत्तर, सांगली खानापूर आणि भांडूप हे मतदारसंघ आहेत, ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे आमदार भाजपच्या खासदारांसाठी आघाडी देऊ शकले नाहीत. ज्या 10 जागांवर फटका बसलाय त्यामध्ये दिंडोरी, निफाड, येवला, गडचिरोली, चिमूर, अहेरी, बीड मधला आष्टी, भंडारा गोंदिया, अर्जुनी, मोरगाव या मतदारसंघांचा समावेश आहे. याच सगळ्या मतदारसंघांसंदर्भात चर्चा करायची आणि त्यासाठी आपल्या सोबत आता आहेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, मला वाटतं अगदी काही क्षणांमध्ये ते आपल्या सोबत असतील, आणि राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतात. आपल्या तिघांचंही या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. रोहित चंदावरकर सर, गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांमध्ये पण ही विशेष चर्चा आहे, कुणाचा फटका कुणाला बसला. आता मात्र आकडे सगळ्यांच्या समोर येत आहेत. राष्ट्रवादीचा फटका भाजपला बसला ही चर्चा सुरू होण्याचं प्रामुख्यानं कारण होतं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रामध्ये छापून आलेला लेख, पण त्यानंतर सुद्धा आणि त्या अगोदर सुद्धा दबक्या आवाजामध्ये ही चर्चा सुरूच होती, जरी ती माध्यमांमध्ये प्रत्यक्ष अधिकृतरित्या आलेली नसली तरीही. एकूण जी आकडेवारी पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, खरंच हा ठपका आकडेवारीचा विचार करता राष्ट्रवादीवर ठेवता येईल का? हे बघा, याची थोडीशी बॅकग्राऊंड 2 वाक्यात तुम्हाला मी देतो. मुळात एकनाथ शिंदे यांचा गट 40 आमदारांचा जो सुरत, गुवाहाटी वगैरेला जाऊन त्यांनी जे काही स्वतःचा आम्हीच शिवसेना आहोत वगैरे असं करून सरकार सोडलं किंवा त्याच्यानंतर त्यांचा शपथविधी वगैरे झाला, त्याच्यामध्ये मेन भाग असा होता की त्यांची पहिली तक्रार अशी होती की अजित पवार हे अर्थमंत्री म्हणून आम्हाला पुरेसे निधी देत नाहीत किंवा वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीच्याच त्यांची जी माणसं आहेत त्यांना प्रायोरिटी देतात, आम्हाला देत नाहीत वगैरे असं एकनाथ शिंदे गटाचं म्हणणं होतं. हा एक इतिहास झाला 2 वर्षापूर्वीचा, म्हणजे फार जुना नाही, 2 वर्षापूर्वीचा. मग ते त्यांनी शपथविधी घेतला, सगळं झालं. आता 1 वर्षापूर्वीचा इतिहास आपण पटकन बघू. त्याच्यामध्ये दिल्लीतून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने असं ठरवलं की आपण अजित पवार यांना सुद्धा बरोबर घ्यायचं, आणि त्यांना घेतलं गेलं. आणि 3 जुलै 2023 या दिवशी अजित पवार आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि यांचा शपथविधी झाला. तर या 2 घटना जेव्हा झाल्या, पहिली झाली त्यावेळी एकनाथ शिंदे यांचीच नाराजी होती हे आपण बघितलं आणि त्यांच्या सगळ्या आमदारांची. दुसरी घटना जी आता मी सांगितली म्हणजे अजित पवार यांचा शपथविधी होणं, त्याच्यामध्ये भाजपची नाराजी थोडीशी होती, संघाची विशेषता होती. कारण पुणे बघा, नागपूर बघा, या सगळ्या ठिकाणी जिथे संघाचं प्राबल्य आहे तिथे व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये किंवा सगळ्या याच्यामध्ये ही चर्चा झाली की अरे आपण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि आपलं पुरेसं विधानसभेत प्राबल्य असताना आपण अजितदादा यांना बरोबर का घेतो आहे असा एक प्रश्न संघाच्या सगळ्या ग्रुप्समध्ये आला. आणि पत्रकार म्हणून मी असंख्य ग्रुप्समध्ये असल्यामुळे मला तो बघायला मिळाला. तर पुढे येऊ आपण. रिसेंट त्याच्यामध्ये असं झालं की एक संघाने किंवा भाजपने मान्य केलं की लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला मोदीजी यांना परत पंतप्रधान करायचं असल्यामुळे जे कॉम्प्रोमाइज करायचे आहेत त्याच्यामध्ये आपण हा पण एक कॉम्प्रोमाइज धरू की अजितदादा आपल्याबरोबर आल्याचा फायदा होईल वगैरे. आज अशी परिस्थिती झाली की संघ, भाजप आणि इतर विचार करतायत की खरंच फायदा झाला का. तर ह्याच्यामध्ये फॅक्टर असे आहेत की आपण फक्त अजितदादांना दोष द्यायला नको, आता आपण फक्त भाजपला दोष द्यायला नको. माझं रिडिंग असं आहे, मी आता 30 वर्ष वेगवेगळ्या गोष्टी कव्हर करतोय, माझं रिडिंग असं आहे की भारतीय जनता पक्षाचा कोर मतदार जो आहे त्याला अजितदादांनी अचानकपणे भाजपच्या बरोबर येणं हे आवडलं नाही. एकनाथ शिंदे सुद्धा अनकम्फर्टेबल होते. भाजपला माहित नव्हतं की हे एक्सपेरिमेंट चालेल न चालेल, काय होईल. आणि मुख्य म्हणजे चिन्ह काढून घेणं वगैरे हे जे काही निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांच्या बाबतीत केलं त्याच्यामुळे मतदारांनी एक प्रकारचा हा रिस्पॉन्स दिलेला आहे. तर काही वेळा काय असतं राजकारणामध्ये, काही वेळा कॅल्क्युलेशन चुकतात, काही वेळा बरोबर येतात. आता हे कॅल्क्युलेशन जर बरोबर आलं असतं आणि म्हणजे त्यांना जास्त यश मिळालं असतं तर आपण उलट्या बाजूने अनालिसिस केलं असतं. हे थोडंसं चुकलं आणि त्याच्यामध्ये काय झालं की बारामती हा मतदारसंघ लोकसभेचा मुख्यतः आपण शरद पवार यांचा बालेकिल्ला असल्यामुळे त्यांच्याकडून काढून घ्यावा अशी एक भाजपची स्ट्रॅटेजी होती.
त्याच्यामध्ये व्होट ट्रान्सफर कविता कुठेतरी झालेली नाही. आणि कविता तुम्हाला मी क्लास पॉईंट असं सांगतो महत्वाचा, मी पुण्यात बसलोय म्हणून, की या मतदारसंघाचं मी स्वतः डोळ्यांनी बघितलं की त्यातला एक खडकवासला विधानसभा मतदारसंघ पुणे शहरामध्ये येतो, जिथे भाजपचं प्राबल्य आहे, जिथे भीमराव तापकीर भाजपचे आमदार आहेत आणि खूप जोरदार भाजपची तिथे आहे. तिथे सुनेत्रा पवार यांना बघा तुम्ही काही मतदान फारसं झालं नाही भाजपच्या लोकांकडून. त्यामुळे फक्त अजितदादांना दोष द्यावा का? मला वाटत नाही द्यावा. भाजपची सुद्धा वोट ट्रान्सफर, आणि जी आकडेवारी मी सुरुवातीला सांगितली त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय की सगळ्याच आमदारांचा परफॉर्मन्स हा साधारण तसाच राहिलाय, मग तो शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादीचा असेल किंवा भाजपचा असेल. प्रवीण दरेकरजी, आता रोहित चंदावरकर म्हणताना म्हणाले की राजकारणामध्ये कॅल्क्युलेशन्स असतात, त्या कॅल्क्युलेशन्सला आधारित निर्णय घेतले जातात. आता जेव्हा लोकसभेचे निकाल हाती आहेत, निकाल हाती येऊन 10 दिवसांपेक्षा जास्त वेळ उलटून गेलेला आहे, आकडेवारी सुद्धा आता डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचली आहे, सगळं वर्गीकरण करताना काय वाटतं? अजित पवार यांना सोबत घेऊन निवडणुकीला जाणं हे कॅल्क्युलेशन भाजपचं योग्य होतं की चुकलंय? मला वाटतं रोहित चंदावरकर यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने या ठिकाणी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलाय. राजकारणामध्ये बघा, कधी त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन बरोबर होतं, कधी चुकतं. कारण शेवटी सर्वसामान्य जनतेला काय वाटतं, कार्यकर्त्यांना काय वाटतं, याच्यावर बऱ्याचदा त्या ठिकाणी निर्णय होत असतात. आता आपण जे बोलताय ते माझ्या दृष्टीनं प्रीमॅच्युअर्ड आहे. कारण आपण ह्या चर्चा चालल्यात, खाजगीत लोक बोलतायत, लेखाच्या आधारे बोलतोय. कुठे कोल्हापूरला त्या ठिकाणी कागलला काही सर्वे कोणाचा झाला, परंतु या विषयावर त्या ठिकाणी आम्ही पक्षानं, भारतीय जनता पार्टीने 48 लोकसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी निरीक्षक नेमलेत. जसा की मला मावळ लोकसभेची जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि आम्ही जाऊन त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी ज्याच्यावर आपण चर्चा करतोय तो सगळ्यात महत्वाचा भाग असेल की नेमकं काय झालं, समन्वय होता का, कुणी काम केलं, कुणी नाही केलं, कुणी विरोधात केलं, या संदर्भामध्ये जेव्हा आमच्यासारखे कार्यकर्ते नेते जाऊन अहवाल घेतील तो गोपनीय अहवाल असेल. आणि त्या गोपनीय अहवालाच्या आधारे नेमकं काय झालं याच्यावर पक्ष त्या ठिकाणी पुढची भूमिका त्या ठिकाणी ठरेल. आत्ताच अजितदादांवर कोणी ठपका ठेवलाय का? तर माझ्या माहितीप्रमाणे महायुतीतल्या नेत्यांनी किंवा महायुतीनं कोणीही ठपका ठेवलेला नाही. आणि त्याच्यामुळे आपण बघाल की फायदा झाला की त्या ठिकाणी योग्य, आणि फायदा नाही झाला की त्या ठिकाणी अयोग्य, अशा प्रकारचे महाराष्ट्राची आपली राजकीय संस्कृतीने परंपरा त्या ठिकाणी आहे. निश्चितपणे राजकीय त्या ठिकाणी गणित आराखडे या ठिकाणी विश्लेषणातनं झालेल्या आकडेवारीतनं मांडता येतात. त्याच्यावर योग्य भूमिका घेण्याची आवश्यकता असेल, काही बदल करणं आवश्यक असेल, काही भूमिका बदलणं आवश्यक असेल, ते निश्चितच त्या ठिकाणी होत असतं. परंतु लगेच आणि जाहीरपणे आपण आता मला विचाराल तर मी आमच्या महायुतीतला एक घटक पक्ष, त्या घटक पक्षाचा नेता, या विषयावर जाहीरपणे काही भाष्य करणं हे मला वाटतं राजकीय सभ्यतेचं होणार नाही. आता मी स्वतः शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मी निवडणुकीच्या दरम्यान गेलो होतो. तिथले राष्ट्रवादीचे आमदार, तिथली परिस्थिती मला माहीत आहे, सगळ्या ठिकाणची मला माहीत आहे. परंतु या सगळ्या गोष्टींची चर्चा ही चॅनलवर किंवा जाहीरपणे न करता पक्षाच्या चौकटीत होईल. आणि मग पक्षाचं नेतृत्व असेल तो सर्वकष विचार करून त्यावर नेमकी काय भूमिका घ्यायची या संदर्भात मला वाटतं पुढे जाईल. उमेश पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. उमेश पाटीलजी, स्वागत आहे तुमचं सुद्धा चर्चेमध्ये. मला वाटतं बरीचशी चर्चा तुम्ही सुद्धा ऐकलेली आहात. कदाचित सुरुवातीला जी आकडेवारी आम्ही मांडली ती तुम्ही ऐकलेली नसाल, पण त्या आकडेवारीचं सार मी अगदी एका वाक्यात सांगते की ज्या 19 लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला, तिथे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची काय परफॉर्मन्स राहिला ते आम्ही सांगितलं. तर जवळपास तीनही पक्षांचा परफॉर्मन्स हा 60 ते 65% आसपास आहे. 60 ते 65% आमदार लीड देऊ शकले नाहीत आणि 30 ते 36% आमदार आहेत जे लीड देऊ शकले असं सांगतात. याचा अर्थ काही राष्ट्रवादी काँग्रेस हा एकटा पक्ष नाहीये महायुतीतला की त्याचाच परफॉर्मन्स खाली राहिला आणि बाकीच्यांचा ग्रेट काही राहिला, असं सगळ्यांची तीच परिस्थिती. असं असताना सुद्धा राज्यामध्ये सातत्यानं ही चर्चा होणं, माध्यमांमध्ये होणं, खाजगीत होणं, कार्यकर्त्यांमध्ये होणं, राष्ट्रवादीच्या सध्याच्या प्रतिमेला हे डेट्रिमेंटल आहे का, धोकादायक आहे का, विशेषतः विधानसभेच्या निवडणुका समोर असताना? याला आपल्याकडे मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे
की आम्हाला असं वाटतं की आमचं मीठ आळणी कुठंतरी आहे, त्यामुळे असं होत असावं. आकडेवारी जी आहे ती आपल्या समोर आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आमदार राष्ट्रवादीचे असले काय, काँग्रेस भाजपचे आणि शिवसेनेचे, काही ठिकाणी परफॉर्मन्स चांगला आहे तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे तुम्ही परफॉर्मन्स कमी आहे. नावडती म्हणून आहात तर नावडती आहात असं महायुतीला म्हणायचं कमी की जागा काय? नाही. नावडते हा असतो तर आम्हाला घेतलंच नसतं. आणि तुम्ही आम्ही मीठ त्या आळणी ठिकाणी म्हणालात, भरपूर मीठ आवडते आहोत नावडतीचं आणि आळणी अजूनही असतं ना? आवडतोय. मीठ नाही, ते आज ज्या वेळेला आम्ही एकत्रित राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेला त्या अजितदादांच्या कष्टावर, अजितदादाच्या मेहनतीवर सगळ्या राज्यभरामध्ये या पक्षाचा विस्तार आणि पक्षाचे कार्यकर्ते जपणं, सांभाळणं, आमदारांची कामं करणं सगळं अजितदादांनीच करायचं. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्या दादांच्या बाबतीमध्ये काय काय गोष्टी घडल्या, त्यामुळे कधी कधी असं वाटतं की त्या दादांचं मीठ आळणी आहे अशी एक आपली म्हणायची पद्धत म्हणून किंवा एक म्हण म्हणून मी या ठिकाणी मला आठवलं. कारण जर तिन्ही महायुतीमधल्या आमच्या घटक पक्षांचा जर परफॉर्मन्स हा समांतर पद्धतीनं जर कमकुवत राहिला असेल, वीक राहिला असेल, तरी सुद्धा एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला, अजितदादांना या ठिकाणी जे टार्गेट केलं गेलं किंवा खापर फोडण्याचा प्रयत्न केला गेला, मी अजिबात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर या संदर्भात दोषारोप करणार नाही. कुणीही भाजपचा नेता, आमदार, मंत्री, राज्याचे प्रमुख नेते, देशातले प्रमुख नेते यांनी कुणीही अजितदादांच्या संदर्भानं कुठलाही ठपका ठेवलेला नाही किंवा खापर फोडण्याचा प्रयत्न केलेला नाही. परंतु जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर ज्या काही चर्चा कार्यकर्त्यांच्या स्तरावर होतात, अजितदादांना महायुतीमध्ये घेऊन फायदा झाला का तोटा झाला याच्यावरच त्या चर्चा होत आहेत. मुळातच एक लक्षात घेतलं पाहिजे, एक्झिट पोल सारखी आकडेवारी जी आहे ती सुद्धा चुकीची ठरली. त्यामुळं महाराष्ट्रातल्या मतदारांनी सगळ्यांचंच गणित चुकवलं. मतदान करून बाहेर आल्यानंतर शास्त्रीय दृष्ट्या माहिती संकलित करून ते सायंटिफिक त्याचं अनालिसिस करून जे एक्झिट पोल तयार होतात, ज्याच्यामध्ये अनेक वर्षापासून तज्ज्ञ कंपन्या काम करतात, त्यांना जिथं मतदारांनी चकवलं तिथं तुमचा आमचा काय विषय आहे. त्यामुळं या ठिकाणी जे काही चुकलं असेल, जे काही त्रुटी राहिल्या असतील त्या दुरुस्त करणं आणि पुढे जाणं एवढंच त्याच्यामध्ये आहे. पण उमेश पाटीलजी, माझा प्रश्न तुम्हाला अगदी सोपा होता की जर हे सगळं होत असेल, म्हणजे तुम्ही म्हणता की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, तुम्ही म्हणता की सगळ्यांचाच परफॉर्मन्स सेम राहिला, पण तुमच्या बाबतीमध्ये सातत्यानं ही चर्चा होणं, भले ती नेत्यांच्या पातळीवर नसेल होत, व्हॉट्सअपच्या पातळीवर होत असेल, सोशल मीडियाच्या पातळीवर होत असेल, पक्षासाठी ही धोकादायक आहे की नाही? निश्चितपणे अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती सर्वच स्तरावर, सर्वच बाजूने थांबवली गेली पाहिजे. ती जबाबदारी आम्हा तिघांची सुद्धा आहे. आमच्या लोकांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत, शिवसेनेच्या बाबतीमध्ये चुकीची चर्चा केली नाही पाहिजे. भाजप असेल, शिवसेना असेल, त्यांनी आमच्या बाबतीत नाही केली पाहिजे. उदयनराजेंसारखे जे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, उदयनराजे त्या ठिकाणी निवडून येण्यामध्ये निश्चित राष्ट्रवादीचं योगदान आहे. पुण्यासारख्या ठिकाणी मुरलीधर मोहोळ, अजितदादा अनेक वर्ष पालकमंत्री आहेत, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद आहे, तिथं रोल आहे. लातूरमध्ये आमचा संजय बनसोडेंनी लीड दिलेला आहे, बाबासाहेब पाटलांनी तिथं अहमदपूरमधून लीड दिलेला आहे. पंकजाताई पराभूत झाल्या असल्या तरी सुद्धा परळीमध्ये 74,000चा लीड हा धनंजय मुंडेंनी दिलेला आहे. माजलगाव असेल त्या ठिकाणी आष्टी मतदारसंघ आमचा आहे, तिथं लीड दिलेला आहे. अशी अनेक उदाहरणं लीड दिलेली देता येतील, पण मायनस झालेली सुद्धा आहेत ना उदाहरणं. त्यामुळे त्याच्या बाबतीतलं जे काही आपण जबाबदारी स्वीकारायला पाहिजे ती तिन्ही नेत्यांनी, मग ते मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि अजितदादा असतील, त्यांनी या पराभवाची जबाबदारी ही जी आहे ती स्वीकारलेली आहे. एकदा सर्वोच्च नेत्यांनी जरा जबाबदारी स्वीकारली आहे त्यावेळेला या निवडणुकीत पण जो प्रश्न मी तुम्हाला विचारला आणि ज्याचं उत्तर तुम्ही होकारार्थी दिलं, त्याच्यानंतर एक प्रश्न मग दरेकरांना विचारावा असा वाटतो की दरेकरजी, हे मान्य आहे की राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप भाजपच्या कोणत्याही नेत्यानं थेटपणे ठेवलेला नाहीये, जाहीरपणे तर अजिबातच नाहीये, पण चर्चा सुरू आहेत आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेला धक्का बसतोय. जर हे थांबवायचं असेल तर त्या दृष्टीनं सुद्धा भाजपच्या नेत्यांकडून काही वक्तव्य समोर येत नाहीत, त्यामुळे चर्चा सुरू आहेत त्या सुरूच राहू देत, अशी काहीशी भाजपची आणि नेत्यांची भूमिका आहे का? नाही, मला वाटतं कारण नसताना एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया दिलीच पाहिजे आणि तो वादाचा विषय झाला पाहिजे असं काही कारण नाही आहे. ज्या गोष्टीशी आता उमेश पाटलांनी सांगितलं की भाजपचा कुठलाही जबाबदार नेता जर या विषयावर बोललाच नाही तर स्पष्टीकरण द्यायचा किंवा भूमिका घ्यायचा विषय येतो कुठे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं स्वतःहून त्या ठिकाणी अशा प्रकारचं
आ बैल मुझे मार आणि आपल्या त्या महायुतीमध्ये विसंवाद शब्दांनी मी बोललो की त्यांचा बोलणार, त्यांचा बोलला की आणि तिसऱ्यांचा बोलणार, हे मला वाटतं योग्य नाही आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यांनी अशा प्रकारची भूमिका म्हणजे मग घेतलेली नाही. संघाच्या मला वाटतं मुखपत्रामध्ये या जी ठिकाणी भूमिका मांडले त्याच्याशी तिन्ही- महाराष्ट्र भाजप सहमत आहे की नाहीये? नाही, आता तो विषयच नाही आहे. भारतीय जनता पार्टी या संघाच्या भूमिकेनं सल्ल्यानं त्या ठिकाणी चालत असतो. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला संघानं काही सुचवलं असेल तर त्याची काय वर्तमानपत्रात आलं, चॅनलवर आलं म्हणून ती सूचना आहे मानायचं कारण नाही. आमच्याकडे संघाचं समन्वय बैठका होत असतात. संघ आवश्यक असेल तेव्हा पदाधिकाऱ्यांना बोलवून काही सूचना देत असतो. त्या प्लॅटफॉर्मवर या गोष्टी होतील ना. वर्तमानपत्रात किंवा नियतकालिकेत छापून आलं, चॅनलवर बातम्या आल्या म्हणजे लगेच त्याच्यावर ॲक्शन रिॲक्शन किंवा भूमिका घेण्याची आवश्यकता नाही. संघाला जर काही सुचवायचं असेल तर संघ आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक पद्धत आहे. समन्वय बैठका असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या विचार परिवारांचे प्लॅटफॉर्म असतात. तिथे नीटपणे सांगितलं जातं आणि संघाचं मानलं जातं, ऐकलं जातं. कारण संघ हा भाजपच्या हिताचं, देशाच्या हिताचं सांगत असतो. वैयक्तिक काय त्यांचं स्वतःचं नसतं त्यामध्ये. बरं, संघ भाजपच्या हिताचं, भाजपच्या भविष्याच्या दृष्टीनं जे चांगलं असेल ते सांगत असतो. रोहित चंदावरकर सर थेटपणे भाजपच्या भूमिकेशी, संघाच्या भूमिकेशी महाराष्ट्र भाजप सहमत नाहीये असं महाराष्ट्र भाजप म्हणत नाही. हाही एक तऱ्हेनं इशारा समजायचा का? सर 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 रोहित चंदावरकर जी थोडं थांबा, तुमचा माईक म्यूट आहे, तो प्लीज ऑन करा. हा कविता, आता येतोय आवाज? येस येस. मला म्हणायचंय की हे बघा, या गोष्टी आजकालच्या राजकारणामध्ये अतिशय प्रोफेशनल पद्धतीने केल्या जातात आणि तुम्हाला काही हे एकदम उघडपणे होताना दिसत नाही. आज देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेलेले आहेत आणि त्यांची अमित शहा आणि अन्य नेत्यांबरोबर मीटिंग आहे. त्याच्यामध्ये दोन गोष्टींचं डिस्कशन आहे असं मला भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले आपले मित्र आहेत अनेक, त्यांच्याकडूनच कळलंय. पहिली गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्याबाबत काय विधानसभेला जागा वाटप आणि याच्यावर काय आपण साधारण भूमिका घ्यायची, किती जागा, कसं काय करायचं, पुढे कसा अलायन्स चालू ठेवायचा किंवा काय त्याच्यात सिग्नल द्यायचा याच्याबद्दल चर्चा आहे. त्याचा किती आपल्याला उपयोग होतोय नाही होतोय याच्याबद्दल सगळे इनपुट घेतले गेले आहेत. आणि दुसरी माहिती तुमच्या प्रेक्षकांना मी देऊ इच्छितो की देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या लोकांकडून मला असं कळलंय की ते खरोखर पुन्हा एकदा असं म्हणतायत तिकडे किंवा म्हणणार आहेत की त्यांना हे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद सध्यापुरतं निवडणूक होईपर्यंत सोडायचं आहे. गेल्या वेळी पण त्यांनी ही माहिती आपल्याला दिली होती आणि मीडिया म्हणून आपल्याला दिली होती आणि दिल्लीने सांगितलं होतं की नाही तुम्ही कंटिन्यू करा. तर त्यांचं म्हणणं आहे की मला विधानसभा निवडणुकीवर दिवसभर त्याबद्दलच्या चर्चा आहेत. मुद्द्यांवर आज दिल्लीत चर्चा होणार आणि ही चर्चा काही पडद्यासमोर येणार नाही, ती पडद्यामागे होणार आहे. त्यामुळे हे दोन आपले माननीय प्रवक्ते जे आहेत आपले मित्र, ते जे काही बाजू मांडतायत किंवा जे म्हणतायत ते पडद्यापुढचं चित्र आहे. मागे मात्र या पक्षांचं खरोखर हे डिस्कशन सुरू आहे की अजितदादा यांच्या बरोबरची जी काही आघाडी आहे ती आपण तशीच्या तशी सुरू ठेवावी का काय टोन डाऊन करावी, काय करावं वगैरे, हे सुद्धा आपल्या प्रेक्षकांना माहित पाहिजे. आणि त्याच्यामध्ये संघाची भूमिका, तुमचा स्पेसिफिक प्रश्न, संघाची भूमिका त्याच्यामध्ये महत्वाची ठरणार आहे. कारण संघ हा एक प्रकारे मार्गदर्शक आणि असा आहे आणि त्याला पूर्ण डावलून, विशेषतः आत्ताचे महाराष्ट्रातले किंवा उत्तर प्रदेशातले जे निकाल आले ते बघता ते डावलून चालणार नाही आहे भाजपला. त्यामुळे हे सगळे फॅक्टर घेऊन पडद्याच्या मागे या सगळ्या गोष्टी होतील. तुम्हाला एकदम अचानक काहीतरी झालेलं दिसणार नाही, पण हळूहळू होणार हे बघा तुम्ही. उमेश पाटीलजी काय म्हणाले याच्यावर? नाही, ठीक आहे, आता त्यांनी विश्लेषण केलंय, त्यांचा तो अंदाज आहे, त्यांची ती माहिती आहे. परंतु आम्ही शेवटी ज्या वेळेला महायुतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला त्याच्या अगोदर सखोल पद्धतीची चर्चा होऊन भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर दीर्घकालीन स्वरूपाची वेगवेगळ्या पातळीवरची चर्चा झालेली आहे. ही महायुतीमध्ये येण्याचं फक्त प्रयोजन हे तात्पुरतं नसून हे दीर्घकालीन प्रयोजन आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि देश या दोन्हीचे संदर्भ त्याच्यामध्ये आहेत. लिडरशिप आणि त्याच्या क्षमता आणि एकूणच महाराष्ट्राचं देशाच्या पातळीवर असलेलं महत्व आणि डेव्हलपमेंट. फक्त थोडक्यात सांगा, महायुतीमधलं तुमचं स्थान आणि महायुतीमध्ये तुमचं असलेलं नातं याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता तुम्हाला दिसते का? आम्हाला तर अजिबात तशी दिसत नाही. बर बर बर
प्रवीण दरेकरजी, मला कल्पना आहे तुम्हाला लवकर जायचं, एक मीटिंग आहे, तुम्ही आधीच विनंती केली होती मला लवकर जायचं आहे म्हणून. त्यामुळे शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की आघाडीमधल्या एखाद्या पक्षाच्या परफॉर्मन्सवर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जातात, त्यावर चर्चा होते, अधिकृतपणे त्यावर कोणतीही चर्चा होत नाही, पण रोहित चंदावरकर जसं म्हणतात की पक्षाच्या ज्या बैठका होतात त्यामध्ये मात्र यावर चर्चा होते. काय वाटतं तुम्हाला, विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना लोकसभेची गणितं जशीच्या तशी राहतील की महायुतीमध्ये काही बदल घडू शकतात? एक लक्षात घ्या, पराभव झाल्यानंतर पराभवाचं विश्लेषण होत असतं आणि ते विश्लेषण झाल्यानंतर पुन्हा जिंकण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे, स्ट्रॅटेजी केली पाहिजे ठरवलं जातं. समजा आहे त्या परिस्थितीमध्ये पुढे जायचं असेल तर ज्या कारणासाठी आपल्याला पराभव पत्करावा लागलाय, नुकसान झालंय, त्यांची दुरुस्ती करता येते का, ती दुरुस्ती करून आपल्याला एकत्रितपणे पुढे जाता येतं का, अशा प्रकारचा पहिला विचार होऊ शकतो. आणि त्यानंतर महायुतीने एकमेकांशी विश्वासानं त्या ठिकाणी पुढे जायचं असेल तर कसं जायचं, काय करायचं, हा एक समंजसपणाचा आणि विश्वासाचा भाग झाला. आणि दुसरा भाग असा झाला की नाही, आता त्यांना आपला फायदा नाही, आपला त्यांना फायदा नाही. जे रोहित चंदावरकर यांनी सांगितलं की कार्यकर्त्याची एक भूमिका असते, कार्यकर्त्याला पक्ष असतो, कार्यकाऱ्याला पक्षाला पक्षाची विचारधारा असते, कार्यकर्ता दुसऱ्या नेत्याला कितपत ॲक्सेप्ट करतो, असे अनेक विषय असतात. या सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन होईल आणि मग नेमकं भविष्यातल्या यशासाठी काय करायला पाहिजे यावर एक सारासार विचार होऊ शकतो आणि त्याप्रमाणे मग निर्णय घेऊन भविष्यातली वाटचाल होऊ शकते. आत्ताच त्या ठिकाणी आपण आता काय होणारच नाही, उद्या ते बाहेरच जातील, आम्ही एकत्र राहणार नाही किंवा बाहेर जाणारच नाहीत, असं काही आत्ताच म्हणण्याचं धाडस करणं योग्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी, मला वाटतं आज बैठक आहे, 2-3 दिवसामध्ये भविष्यातली दिशा बऱ्यापैकी स्पष्ट होईल, अशा प्रकारचं माझं स्वतःचं मत आहे, मला वाटतं. बरं, म्हणजे बदल होईलच का याबद्दल काही होकारात्मक सांगताय? मला परवानगी जायला द्या. थँक्यू प्रवीण दरेकरजी, चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. तुम्ही आधीच विनंती केली होती लवकर जायचं. रोहित चंदावरकरजी, तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न की जो प्रश्न या चर्चेचा मूळ गाभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जशी भाजप सोबत गेली तशी एकनाथ शिंदे यांची शिवसेना सुद्धा गेली. दोघांच्याही पद्धतीमध्ये खूप काही बदल नव्हता, पण जेव्हा रिझल्ट लागतात तेव्हा शिवसेना जेव्हा 15 जागांवर लढली होती, शिवसेनेचा सुद्धा परफॉर्मन्स तोच आहे. राष्ट्रवादी तर फक्त 5 जागांवर लढली होती, त्यातल्याही 2च जागा त्यांच्या होत्या, फक्त 3 जागांवर तर त्यांचेही उमेदवार नव्हते, ते बाहेरूनच आणलेले होते. असं असताना मग इतका ठपका एकट्या राष्ट्रवादीवर का ठेवला जातोय? कॉर्नर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीलाच का होतोय? शिवसेनेला कुणीच काही बोलत नाहीये. हा उत्कृष्ट प्रश्न आहे आणि अगदी म्हणजे परफेक्ट, म्हणजे यू हॅव हिट द नेल ऑन इट्स हेड असं म्हणतात तसं तो आहे. तो असा आहे आणि हे मला बोलायचंच होतं की हे बघा, पहिली गोष्ट अशी की एकनाथ शिंदे यांनी स्वतःला हिंदुत्व या विषयावर असेल, बाकीच्या गोष्टींमध्ये असेल, हे पूर्णपणे भाजप बरोबर स्वतःला एकदम मिसळून घेतलेलं आहे. हे पूर्ण त्यांची आयडिओलॉजी, बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये ते भाजप बरोबर मिसळून गेलेले आहे. त्यामुळे माझं अनालिसिस असं आहे, आणि आय मे बी रॉंग इन सम कॉन्स्टिट्युएन्सीज, काही कॉन्स्टिट्युएन्सीचा अपवाद होऊ शकतो, पण जनरली बाय अँड लार्ज, आणि आपले उमेश पाटील यांनाही ते मान्य होईल की एकनाथ शिंदे यांचा वोट ट्रान्सफर भाजपला आणि भाजपचा वोट ट्रान्सफर एकनाथ शिंदे यांना बऱ्यापैकी झालेला आहे असं आपल्याला एक चित्र दिसतंय. व्हेअर ॲज दुसऱ्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर अजितदादा पवार आणि भाजप यांचं मुळात आयडिओलॉजिकल डिफरन्सेस जे आहेत, आणि जी काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये लढाई राहिलेली आहे गेली अनेक वर्ष, 20 वर्ष साधारण, त्याच्यामुळे तो व्होट ट्रान्सफर त्या पद्धतीने झालेला नाही असं भाजपचं अनालिसिस आहे. भाजपमधले एक मित्र आपल्याचा. आणि दुसरा भाग स्ट्राईक रेटचा आहे की 15 जागा लढवून त्याच्यामध्ये 7 येणं आणि 4 जागा लढवून त्याच्यामध्ये 1 येणं. त्यामुळे स्ट्राईक रेट तुम्ही बघा की एका बाजूला तो जवळपास 50%, दुसऱ्या बाजूला तो जवळपास 25%, हा भाग झाला. शेवटचा पॉइंट असा आहे कविता की महाराष्ट्राच्या, म्हणजे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला सगळा भाग सांगतो मी तुम्हाला, पुणे जिल्हा, कोल्हापूर, सातारा, सगळीकडे भारतीय जनता पक्षाने गेले 10-15 वर्षामध्ये सगळा सहकारी जो काही सेक्टर आहे, साखर कारखाने, बाकीचं सगळं जे आहे, त्याच्यावर एक पॉलिटिकल कंट्रोल आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्हिटी सुरू केली आहे, पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी, बाकीची ऍक्टिव्हिटी. आणि तिथे लढाई, अगदी पुणे महापालिका सुद्धा बघा, तिथे सुद्धा किंवा सगळीकडे ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी राहिलेली आहे. त्यामुळे ग्राउंडवरचे कार्यकर्ते जे आहेत, जो प्रवीण दरेकर आता जो मुद्दा मांडत होते मी बोलल्याचा, तो मी दुसऱ्या शोवर बोललो होतो सकाळी,
तो असा आहे की ग्राउंडवरच्या कार्यकर्त्यांमध्ये हे एकमेकांमध्ये मनोमिलन झालेलं नाहीये अजितदादा आणि भाजप यांचं हे क्लिअर दिसतंय. त्यामुळे ते व्होट ट्रान्सफर झालं नाही. वेर एज एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत ते मनोमिलन झालेलं आहे असं दिसतंय किंवा ती व्होट ट्रान्सफर तरी झाल्याचं दिसतंय. असं याचं अनालिसिस आपण ठेवू शकतो. त्यामुळे हा फरक पडलेला आहे की एकनाथ शिंदे हे जास्त मिसळून गेलेत भाजपच्या सगळ्या याच्यामध्ये. अजितदादा त्यांच्या आयडिओलॉजीमुळे त्यांच्या काही विचार त्यांचं जे काही हे आहे त्याच्यामुळे तितकेसे मिसळू शकले नाहीत. आणि हे हाही आपल्याला आपल्याला अगदी clear भाग दिसतंय. लक्षात त्यामध्ये घ्यायला काही वाद पाहिजे नाही. की ज्या शिवसेनेमधनं एकनाथ शिंदे आले, जी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे भाजपसोबत आले, त्या शिवसेनेचा मुख्य धागा हा हिंदुत्वाचा आहे, जो धागा भाजप आणि शिवसेना या दोघांना बांधतो. पण तोच धागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बांधत नाही. हा एक महत्वाचा भाग असू शकतो. ऐतिहासिक फॅक्टर नक्की आहेत. 20 वर्ष जे एकमेकांच्या विरोधामध्ये लढले ते आता लगेच वोट ट्रान्सफर होण्याचा जर विचार करत असतील तर ते होणार आहे का? पण मुख्य मुद्दा हा आहे की जर हे महाराष्ट्रात होत असेल तर भविष्यात काय, विधानसभेला काय? हा प्रश्न जितका राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाचा आहे तितकाच महायुतीतल्या इतर 2 पक्षांसाठी सुद्धा. आणि म्हणूनच या चर्चेमध्ये हे प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. थँक्यू व्हेरी मच. आता वेळ झाली आहे या चर्चेमध्ये इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा NDTV मराठी.